नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर दत्तात्रय सुभाष जाधव छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवतंत्र भाग 3 मध्ये स्वागत करीत आहे। कोणतीही गोष्ट संकल्पना मनात येऊन चालत नाही, नियोजन प्लॅनिंग करून चालत नाही, सुरू करून चालत नाही, करत राहणे सुद्धा चालत नाही, तर ते पूर्णत्वास घेऊन जाणे म्हणजेच कार्यसिद्धीस घेऊन जाणे यास काम करणे म्हणतात। यशस्वीपणे कार्यसिद्धीस जाण्यासाठी व्यवस्थापन हे प्रभावी शस्त्र आहे। हाती घ्याल ते तडीस न्या। लोक काम न करण्याचे कारणे शोधत असतात, त्याऐवजी काम करण्याचे कारणे शोधले पाहिजेत। म्हणजेच सकारात्मकतेचा ध्यास घेतला पाहिजे, सकारात्मक विचार डोक्यात आणले पाहिजे, सतत कार्यरत राहिले पाहिजे। ठेच लागणार, धडपडले जाणार, पडणार, पण चालत राहिले पाहिजे। म्हणजेच आपले काम जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, आपले उद्दिष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आपले काम चालू ठेवलेच पाहिजे। हेच छत्रपती शिवाजी महाराजांकडे पाहिल्याकडे आपल्याला जाणवते। ते आपले उद्दिष्ट जोपर्यंत पूर्ण होत नाहीत तोपर्यंत सकारात्मक विचार डोक्यात आणत राहतात। महाराणा प्रताप यांची ताकद व आर्य चाणक्य यांची बुद्धिमत्ता, चाणक्यपणा, धुरंधरपणा, कौटिल्य नीतीचा सुंदर मिलाप म्हणजेच आपले राजे छत्रपती शिवाजी महाराज। महाराजांनी लहानपणी जवळपासच्या मावळ प्रांतातील लोकांना जे ताकदवान होते पण अनगाइडेड मिसाईल म्हणून गणले जात होते, त्यांना एका छत्राखाली एकत्र आणले। महाराजांनी त्या लोकांना एकत्र आणत असताना मनुष्यबळ, समर्थन, त्यांची शक्ती, त्यांची ताकद आणि गठबंधन या गोष्टींचा प्रभावीपणे वापर केला। हेच म्हणजे व्यवस्थापन। महाराजांनी आपल्या कौशल्याच्या आधारे फक्त मावळे व इतर लोकांचा प्रभावी वापर केला असे नाही, तर नैसर्गिक साधन सामुग्री, निसर्ग यांचा पण प्रभावीपणे वापर केला। गनिमी कावा असो, दुर्गम अशा डोंगरावर गड उभारणी असेल, बांधणी असेल, आग, धूर, आवाज यांचा संदेशवहन करण्यासाठी उपयोग हे प्रभावीपणे केले। अर्थात ही कला कशी निर्माण करायची आणि उपयोगात आणायची हा सर्वस्वी ज्याच्या त्याच्या बुद्धिमत्तेचा भाग आहे। जगातील व्यवस्थापन तज्ज्ञ व विद्वान व्यक्तींनी केलेल्या काही व्याख्या पाहिल्यास असे आढळून येईल की महाराजांनी त्यांच्या आयुष्यात हे सर्व गोष्टी प्रात्यक्षिकरित्या कशा वापरले गेले किंवा कशा पद्धतीने सिद्ध करून ठेवले आहेत हे आपल्याला निदर्शनास येते। महाराजांनी सर्वसामान्य मावळ्यांकडून असामान्य कर्तृत्व करून घेऊन त्यांना यशस्वी करून दाखवले। तानाजी मालुसरे, फिरंगजी नरसाळा, जेव्हा महाला, संभाजी कावजी, येसाजी कंक हे ज्वलंत उदाहरणे आहेत। व्यवस्थापन म्हणजे लोकांकडून काम करून घेण्याची कला। महाराजांनी अनगाइडेड मिसाईल मावळ्यांच्या माध्यमातून आपले लष्कर बनवले, प्रशासकीय कारभार पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळ बनवले आणि औपचारिकरित्या त्या लोकांकडून व समूहाकडून उत्तम कामे यशस्वीपणे पार पाडून घेतली। हेरॉल्ड कुंट यांच्या व्याख्यातून हेच सांगितले आहे, व्यवस्थापन म्हणजे औपचारिकरित्या बनवलेल्या गटाकडून किंवा समूहाकडून काम करून घेण्याची कला। महाराजांनी सर्वसामान्य लोकांच्या सहाय्याने आणि साक्षीने स्वराज्याची स्थापना केली आणि राज्याभिषेक करून स्वतः छत्र धारण करून स्वतःचे एक सार्वभौम राज्य निर्माण केले, तेही रयतेच्या कल्याणासाठी। लॉरेन्स ॲथली यांच्या व्याख्येतून हेच सांगितले आहे, व्यवस्थापन म्हणजे एखादे काम दुसऱ्यांच्या मेहनतीतून साध्य करून घेणे। महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या ध्येयाचा अंदाज घेतला, त्याचप्रमाणे नियोजन केले। ध्येयप्राप्तीसाठी आवश्यक असलेले मनुष्यबळ, साधन सामुग्री आणि नैसर्गिक स्रोत यांची जुळवाजुळव केली आणि त्या सर्वांचे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन केले। या सर्वांचा ताळमेळ ठेवून त्या साधन सामुग्रीवर नियंत्रण, अंकुश ठेवले। हेनरी फोयल यांच्या व्याख्यातून हेच सांगितले आहे की व्यवस्थापन म्हणजे भविष्याचा अंदाज घेणे आणि त्यानुसार नियोजन करणे, साधन सामुग्री जुळवणे, त्यावर वर्चस्व ठेवणे, त्या साधन सामुग्रीचा ताळमेळ घालणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे। स्वराज्याचे तोरण बांधताना म्हणजेच आपल्या सगळ्यांचे रयतेचे ध्येयपूर्ती करण्यासाठीचे नियोजन, त्यासाठी लागणारी मनुष्यबळ व इतर साधन सामुग्रीची जुळवाजुळव, त्यासाठी करावी लागणारी अंमलबजावणी, सर्व गोष्टींवर ठेवावी लागणारे नियंत्रण, या सगळ्यांचा प्रभावीपणे घातलेली परिपूर्ण अशी स्वराज्याची सांगड। जॉर्ज टेरी आपल्या व्याख्येतून हेच सांगितले आहे, व्यवस्थापन ही एक वेगळी प्रक्रिया आहे, त्यात नियोजन आहे, सामुग्री जुळवाजुळव करणे, त्या सामुग्रीस
कामाला लावणे आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवून त्यांच्याकडून ठरवलेले निश्चित असे ध्येय आणि कामे करून घेणे, अर्थात यासाठी मनुष्यबळ आणि इतर साधन सामुग्रीचा उपयोग करून घेणे होय. महाराजांनी स्वराज्य निर्मिती करत असताना आपल्याला हेच आढळून येईल की स्वराज्य हे बहुउद्देशीय काम आहे, ज्यामध्ये प्रभावी असे व्यवस्थापक, उत्तम व परिपूर्ण व्यवसाय आणि अनगाइडेड मिसाईल ते उत्तम कामगार यांचे नियोजन केले आहे. पीटर ड्रकर यांच्या व्याख्यातून हेच सांगितले आहे, व्यवस्थापक हे बहुउद्देशीय काम आहे, ज्यात व्यवसाय, व्यवस्थापक, कर्मचारी आणि त्यांचे काम यांचे नियोजन करणे यांचा समावेश होतोय. महाराजांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतचा प्रवास अभ्यासला किंवा पाहिल्यास असे दिसून येईल की महाराजांनी त्यांच्या आयुष्यात सर्व काही करून ते सार्थ केले आहे किंवा सिद्ध केले आहे. जेम्स लँगडी किंवा लुईस ॲलेन यांच्या व्याख्येतून हेच सांगितले आहे, व्यवस्थापन जे करू पाहते आहे किंवा करते आहे त्यास व्यवस्थापन असे म्हणतात. कदाचित महाराजांचे जीवन पाहूनच या सर्वांनी व्यवस्थापनाचे सिद्धांत व व्याख्या केलेल्या असावेत अशी दाट शक्यता नाकारता येत नाही. सारासार विचार केल्यास आपल्यास हे आढळून येईल की महाराजांचा कार्यकाल हा 16व्या शतकातील आहे आणि व्यवस्थापन तज्ज्ञ व विद्वान व्यक्तींचा कार्यकाल हा 19व्या शतकातील आहे. त्यामुळे त्यांचे सिद्धांत व त्यांच्या व्याख्या किंवा त्यांचे तत्वज्ञान महाराजांनी वापरले असा विचार करणे किंवा म्हणणे उचित ठरणार नाही. त्यापेक्षा त्यांनीच महाराजांचे तत्वज्ञान आपले कौशल्य व बुद्धिमत्तेचा वापर करून सर्व जगासमोर मांडले असे म्हणणे रास्त वाटते, किंबहुना योग्य वाटते. म्हणूनच महाराज हे व्यवस्थापनाचे गुरु ठरतात. आपल्या बुद्धिचातुर्याने लोकांच्या कौशल्यांचा आणि त्यांच्या कार्यक्षमतेचा कुशलतेने व प्रभावीपणे वापर करणे म्हणजेच व्यवस्थापन.